जळगावमध्ये सुद्धा शेतकऱ्यांचं कसं नुकसान झालंय त्या संदर्भातली बातमी। जळगाव जिल्ह्यामध्ये अवघ्या एका आठवड्यात दोनदा जोरदार वादळी वाऱ्यामुळे केळी बागा अक्षरशः जमीनदोस्त झाल्यात। रावेर, यावल आणि मुक्ताईनगर तालुक्यातील सुमारे 3000 हेक्टरवरील केळी बागा जमीनदोस्त झाल्या आणि त्यामुळे कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय। हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी हवालदिल झालेत। कर्जाचा भरणा करण्यासाठी लागणारा पैसा हा शेतकऱ्यांकडे नाहीये। आर्थिक संकटात शेतकरी सापडलेत। शासनानं तातडीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता केली जाते। आपले प्रतिनिधी भूषण चिंचोरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। भूषण, शेतकऱ्यांची ही व्यथा आहे, कशा शब्दात ही व्यथा मांडायची? नक्कीच विक्रांत, एकीकडे शेतकरी मान्सूनची वाट पाहत आहेत। मान्सूनचं आगमन कधी होईल असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय। मात्र त्यापूर्वीच मोसमी वादळ जे या ठिकाणी आहे, मान्सून पूर्व पाऊस या ठिकाणी आला। सोबत मोठे वादळ देखील जळगाव जिल्ह्यातला जो केळी बागायचा पट्टा जो आहे, केळी बागा ज्या परिसरात मोठ्या संख्येने आहेत, त्या रावेर असेल, यावल, भुसावळ आणि मुक्ताईनगर या परिसरात दोन मोठी वादळ आली आणि त्या वादळांमध्ये केळी अक्षरशः जमीनदोस्त झाली आहे। आपण जर विचार केला तर यापूर्वी वादळी पावसामुळे मका असेल, ज्वारी, ही पिकं जी आहेत ती आडवी होताना आपण अनेकदा पाहिली आहे। मात्र जी केळी असते ती पूर्णपणे जमीनदोस्त झाल्याचं चित्र एक क्वचितच पाहायला मिळतं। ते या वादळांमुळे सध्या या केळी पट्ट्यामध्ये आहे। जळगाव जिल्हा हा दर्जेदार केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे। या ठिकाणाहून पूर्ण भारतभर तसे असेल तसेच आखाती देशांमध्ये मोठ्या प्रमाणात केळी निर्यात होत असते। त्यातून दोन पैसे शेतकऱ्यांच्या पदरात पडतात। मात्र या आठवड्यात आलेल्या दोन वादळांमुळे केळी अक्षरशः जमीनदोस्त झाली आहे। आपण जर पाहू शकलात तर ही पूर्णपणे केळी जी आहे ती तयार झालेली केळी होती। मात्र एवढा मोठा घड आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो, तो पूर्णपणे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान या वादळामुळे झालेलं आहे। आपल्यासोबत शेतकरी देखील आहेत, आपण त्यांची व्यथा जाणून घेणार आहोत। दादा, काय सांगाल, मोठं नुकसान तुमचं? मोठं नुकसान म्हणजे केळीसाठी जवळजवळ 1,200 रुपये फुटाचा खर्च आहे। आज रोजी समजून पूर्ण केळीची जमीनदोस्त झालेली, आता अशी काहीच राहिलेली नाही शिल्लक। ती उभारी होती ती संपूर्ण जमीन शेतकऱ्यांची नष्ट झालेली आहे। आता नवीन केळी कशी उभी करायची, काय करायचं, आता ठिबक कशी आणायची, मजुरी कशी द्यायची, हे सगळं प्रसंग शेतकऱ्याच्या समोर पडलेला आहे। तुमची किती तुम्ही केळी लागवड केली होती, खर्च किती झाला आणि तुमचं नुकसान? रोप 55 खोड लावलेले होते, त्याच्यापैकी पूर्ण म्हणजे फक्त 200 खोडं काढलेली होती। तेवढं 23-24 तास होती। आज रोजी त्याला जवळजवळ 1,200 रुपये खोडाचा खर्च होता, म्हणजे जवळजवळ 7.5-8 लाख रुपये झाला होता सगळा। हे घड आता झाडावरतीच त्याचं नुकसान होणार आहे, ते सडणार आहे, ते काढण्यासाठी देखील खर्च लागणार आहे। ते गणित कसं आहे? याच्यासाठी सुद्धा 3-4 रुपये खोडाचा खर्च आहे आज रोजी, समजून घ्या। ते पण सुद्धा समजून घ्या, हाताने सुद्धा आता कॅरीवर टाकावं लागतील साफसफाईसाठी समजा। कोट्यवधी रुपयांचं नुकसान या परिसरातल्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे। आपल्यासोबत आणखी शेतकरी आपण बोला। दादा, काय सांगाल, मोठं वादळ आलं या ठिकाणी आलं? मोठा वादळ झालाय, आम्हाला काय करायचं हे समजत नाही। काय इतकी नुकसान झालंय, आमचा शेतात द्यायला बी रस्ता नाही झालाय। आमचा रस्त्यामुळे बी आमचा बाग आमचा असा चाललाय। आता आम्हाला काय करावं असं म्हणतो की जीव देऊन द्यायचा। आता काय करायचं हे सरकार आमच्याकडे आपण विनंती करताय। भूषण, या व्यथा आहेत शेतकऱ्यांच्या, या भावना आहेत, ते त्यांचं दुःख मांडता आहेत। अर्थात या सगळ्यामध्ये त्यांची अपेक्षा ही मायबाप सरकारकडून आहे। सरकारनं मदत करावी अशी त्यांची अपेक्षा आहे। ही अपेक्षा पूर्ण होईल अशी अपेक्षा आपणही व्यक्त करूया। धन्यवाद भूषण, तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।